परभणीत बस अपघातात 30 प्रवासी जखमी तर तिघे गंभीर। परभणी दामपुरी मार्गे गंगाखेडकडे येत असलेल्या अहमदपूर गंगाखेड बसला निळा नाईक तांड्याजवळ 10:45 सुमारास अपघात झाल्याने या अपघातात 30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले आहेत। यातील तिघांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी लातूर व परभणी येथे हलविले आहे। याबाबत समजलेली माहिती अशी की अहमदपूर येथून धर्मापुरी मार्गे गंगाखेडकडे येणारी गंगाखेड आगाराची बस सोमवार रोजी धर्मापुरी येथील प्रवासी घेऊन गंगाखेडकडे निघाली असता 10:45 सुमारास निळा नाईक तांड्याजवळ बस समोर जनावरे आल्याने चालकाने बस उजव्या बाजूने घेण्याचा प्रयत्न करताच बसचा एक चाक रस्त्याच्या बाजूने असलेल्या बरासीत गेल्यामुळे ही बस जागीच पलटी झाली। या अपघातात ज्ञानोबा धोंडीबा नागरगोजे वय वर्ष 60, मीनाबाई मनोहर नागरगोजे वय वर्ष 40, धोंडाबाई ज्ञानोबा नागरगोजे वय वर्ष 60, वैजयंता श्रीहरी जायभाई वय वर्ष 33, वैजनाथ किशन नागरगोजे वय वर्ष 65, विठ्ठल गणपतराव आटके वय वर्ष 70, जनार्दन धोंडीराम नागरगोजे वय वर्ष 70, गणपत त्र्यंबक जायभाई वय वर्ष 70, दत्तराव नागरगोजे वय वर्ष 70, शांताबाई दत्तराव नागरगोजे वय वर्ष 65, प्रल्हाद पुंडलिक आटके वय वर्ष 75, सुशीलाबाई बालाजी नागरगोजे वय वर्ष 45, ज्ञानोबा धोंडीराम नागरगोजे वय वर्ष 60, मंदोदरी नवनाथ वय वर्ष 42, अभय आपाराव छके वय वर्ष 45, सुखदेव सोपान रायभोळे वय वर्ष 60, संचिता बाबासाहेब पैठणे वय वर्ष 60, ऋतुजा बालासाहेब पैठणे वय वर्ष 28, मारुती भुजंग देवकते वय वर्ष 25, धुरपताबाई भुजंग देवकते वय वर्ष 65, मठपती कानोबा आटके वय वर्ष 60, सोपान ज्ञानोबा टाळीपुटे वय वर्ष 69, सर्व राहणार दामपुरी यांच्यासह किसन गोविंद कच्छवे वय वर्ष 84, राहणार दैठणा, आशा वाल्मिक आंधळे वय वर्ष 35, राहणार खोकलेवाडी, प्रदीप रंगनाथ कांबळे वय वर्ष 32, सम्यक प्रदीप कांबळे वय वर्ष 11, प्रांजल प्रदीप कांबळे, मंगल प्रदीप कांबळे वय वर्ष 31, सर्व राहणार अंधोरी असे सुमारे 30 पेक्षा अधिक प्रवासी जखमी झाले। प्रथमोपचार करून गंभीर जखमी असलेल्या तिघांना लातूर व परभणी येथील रुग्णालयात हलविले आहे। आणखी नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आताच आमच्या स्टार TV 9 चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। ब्युरो रिपोर्ट, स्टार TV 9 परभणी।